नमस्कार. दृष्टिकोनमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. 2-3 आठवड्याच्या सुट्टीनंतर आपण दृष्टिकोनमध्ये भेटतोय. हे 2-3 आठवडे हा मधला काळ बरंच काय काय घडलं आणि मला सुद्धा काही अनुभवता आलं. विशेषतः आम्ही युरोपमध्ये होतो आणि वेगवेगळ्या देशांमध्ये तिथे 2-3 देश होते यावेळेला प्रवासामध्ये माझ्या. आणि भारताच्या पार्श्वभूमीवरती म्हणजे ज्या वेळेला आपल्याकडे पंतप्रधान आवाहन करत होते की काटकसर करा, पेट्रोल डिझेल जपून वापरा किंवा सोनं खरेदी करू नका, त्यावेळेला तिथले बाजार अत्यंत उत्साहाने गजबजलेले होते. मोटारी वाहनं जोरदार वापरली जात होती. F1च्या स्पर्धेमध्ये, फॉर्म्युला 1च्या रेसेसमध्ये कोण असणार त्याच्या चर्चा काही ठिकाणी सुरू होत्या आणि सोन्या नाण्याची आवक आणि जावक अर्थातच मोठ्या प्रमाणावर होते. त्या पार्श्वभूमीवरती भारतात जे बचतीचं आव्हान केलं गेलं त्या संदर्भात काही प्रश्न पडतात. त्याच्याविषयी नंतर स्वतंत्रपणे बोलता येईलच, पण आजचा दृष्टिकोन हा विशेष आपल्याला त्याच्यावरती एका महत्त्वाच्या विषयावरती बोलायला हवं, त्या विषयाला स्पर्श करायला हवा. तो विषय म्हणजे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचं भारतात येणं. ते पहिल्यांदाच भारतामध्ये आले. आता सर्वसाधारणपणे राजनैतिक परंपरा पद्धत अशी असते की ज्या खात्याचा येणारा पाहुणा मंत्री आहे त्याच खात्याच्या यजमान मंत्र्यांशी तो पहिल्यांदा बोलतो. म्हणजे रुबियो यांनी भारतामध्ये परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याशी संवाद साधायला हवा होता. झालं असं की रुबियो आले आणि थेट पंतप्रधानांना भेटले आणि मग दुसऱ्या दिवशी जयशंकर यांच्याबरोबर चर्चा झाली आणि मग काय संयुक्त पत्रकार परिषद वगैरे वगैरे जे काय उपचार असतात ते सगळे झाले. आता पत्रकार परिषदेच्या आधी त्यांनी बोलताना काय सांगितलं तर व्हेनेझुएलाच्या अध्यक्षा भारतामध्ये येतील ही घोषणा त्यांनी परस्पर करून टाकली. आता व्हेनेझुएलाच्या अध्यक्षा भारतामध्ये येणार असतील तर यजमान देश म्हणून भारताला हे माहीत असायला हवं, संभाव्य पाहुण्या म्हणून व्हेनेझुएलाकडून ही घोषणा व्हायला हवी. याचं त्यांना काहीच सोयरसूतक नव्हतं. त्यांनी परस्पर घोषणा भारताच्या वतीनं करून टाकली. हा अनुभव वारंवार अमेरिकेच्या बाबतीमध्ये आपल्याला येतोय. मग तो शस्त्रसंधीचा मुद्दा असेल किंवा असे कुठल्या येणाऱ्या पाहुण्या रावळ्याची गोष्ट असेल किंवा भारतातला एखादा उद्योग समूह अमेरिकेमध्ये करत असणाऱ्या कथित गुंतवणुकीचा मुद्दा असेल. आपल्या आधी अमेरिकेचेच मंडळी सर्व सांगून रिकामी होऊन जातात. त्याच वेळेला यांनी अशी परस्पर घोषणा केली की $500 बिलियन उत्पादन किंवा व्यापार भारत आता आणि अमेरिकेमधून करेल. म्हणजे ही घोषणा पण त्यांनी परस्पर करून टाकली. त्याच्या आधी भारतात येण्याआधी याच रुबियो यांनी पाकिस्तानवरती स्तुतिसुमनं उधळलेली होती की पाकिस्तान हा आमचा धोरणात्मक भागीदार कसा आहे, पाकिस्तानमुळे आम्हाला इराणचा प्रश्न मिटवण्यात कशी मदत होती आहे आणि त्या चर्चेचं सुकाणू पाकिस्तानच्या हाती कसं आहे इत्यादी इत्यादी हे सगळे स्तुतिसुमन आणि हे सगळे कौतुकाचे उद्गार याच रुबियो यांनी काढलेले होते. भारताच्या बाबतीत मात्र त्यांची ही वागणूक अशी होती. याचा अर्थ काय याचा आपण विचार करणार आहोत का, हा मुद्दा या दृष्टिकोनमध्ये मला प्रकर्षाने मांडावासा वाटतो. म्हणजे असं की जोपर्यंत भारत हा सामर्थ्यवान चीनला पर्याय असू शकतो किंवा पर्याय ठरण्यामध्ये मदत करू शकतो तोपर्यंत अमेरिकेकडून सातत्यानं भारताची तळी उचलली गेली. म्हणजे 2008 सालचा भारत आणि अमेरिका यांच्यातला झालेला अणुकरार असो आणि त्यानंतर भारताला विशेष वागणूक देणं असो, बायडन यांच्या कालखंडामध्ये दिल्या गेलेल्या काही सवलती असोत, भारताला अमेरिकेनं अत्यंत प्रेमाने आणि आदराने वागवलं. आता ह्याच्यात त्यांचा स्वार्थ काय होता? एकच एक स्वार्थ होता की शेजारच्या चीनला संतुलन साधण्यासाठी
व्यापार उदीम असेल, लष्करी प्रश्न असतील, राजकीय प्रश्न असतील आणि अर्थातच भौगोलिक प्रश्न जे आपले पण आहेत. भारत हा एक सक्षम भागीदार चीनच्या विरोधातल्या लढाईत असू शकतो असं अमेरिकेला सातत्यानं वाटत होतं. त्याच्यातनंच त्यावेळेला चीनविषयक आपल्या ज्या काही भूमिका होत्या त्या तयार झाल्या. पण गेल्या काही दिवसात म्हणजे विशेषतः ट्रम्प यांच्या दुसऱ्या आगमनानंतर भारताला जी वागणूक मिळती आहे ती निश्चितच सन्मानाची आहे असं म्हणता येणार नाही. आत्ता सुद्धा हे रुबियो भारतात येण्याच्या आधी अमेरिकी सरकारने निर्णय काय घेतला, तर ग्रीन कार्ड धारक, अमेरिकेमध्ये नागरिकत्व मिळणं हा खूप लांबचा पल्ला असतो, पण एक कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था ज्यामुळे मिळते ते ग्रीन कार्ड, हे अमेरिकेमध्ये ज्यांना ज्यांना दिलं गेलेलं आहे त्या सगळ्यांनी देश सोडून जा असा आदेश अमेरिकेने काढला. याचा सगळ्यात मोठा फटका हा भारतीयांना बसणार आहे, कारण ग्रीन कार्ड धारकांची संख्या आणि ग्रीन कार्डचं स्वप्न बघणाऱ्यांची संख्या या देशातच प्रचंड आहे. किती आहे मी सांगायची गरज नाही. तर या सगळ्या लोकांना अमेरिकेपर्यंत मध्ये न राहता नियम काय होता की अमेरिकेमध्ये राहूनच त्यांना आपल्या विजाच्या मुदतवाढीसाठी अर्ज करता येत होता. अमेरिकेने तो निर्णय बदलला आणि अशी भूमिका घेतली, असा निर्णय घेतला, अशी घोषणा केली की तुम्ही परत तुमच्या मायदेशामध्ये जा आणि तिथून विजासाठी अर्ज करा. तो जर आम्हाला योग्य वाटला तर जेव्हा केव्हा आम्हाला योग्य वाटेल त्यावेळी तुम्हाला अमेरिकेमध्ये येण्याची संधी दिली जाईल. नाही योग्य वाटला तर नाही, असाच त्याचा अर्थ आहे. पण ग्रीन कार्ड धारकाच्या बाबतीतला दुसरा मुद्दा असा की अनेक ग्रीन कार्ड धारकांच्या त्यांचे जोडीदार, म्हणजे पत्नी ग्रीन कार्ड धारक असेल तर नवरा तिथे गेला आहे, नवरा ग्रीन कार्ड धारक असेल तर पत्नी तिथे गेलेली आहे, ही कुटुंब तिथे राहायला गेलेली आहेत, वसती केलेली आहे, अमेरिकेला घर मानून ही मंडळी काम करतात. या सगळ्यांना परत जा असा आदेश अमेरिकन सरकार काढतं आणि त्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री भारतामध्ये येतात आणि या सगळ्या विरोधात आपण सुद्धा काढत नाही. हा मला अतिशय आपल्या दृष्टीने महत्त्वाचा आणि धोक्याचा मुद्दा वाटतो. आणि हे सगळं यामुळे होतंय का याचा विचार आपल्यासारख्या सुजाण वाचकांनी तरी तो करायला हवा. जर चीनला भारत हा पर्याय ठरत असता तर भारताची अमेरिका अशी वागली असती का, हा प्रश्न पडण्याचं आणखीन एक कारण असं की जोपर्यंत रशियाच्या म्हणजे जेव्हा सोव्हिएत युनियन होतं 1979 साली सोव्हिएत युनियनच्या सैन्याने अफगाणिस्तानमध्ये घुसखोरी केली, त्या सोव्हिएत युनियनला रोखण्यासाठी पाकिस्तानचा उपयोग होऊ शकेल असं अमेरिकेला वाटलं आणि तेव्हापासून अमेरिकेचं लांगुलं चालन अमेरिकेने सुरू केलं. मग त्याची उपयुक्तता संपली, मग अमेरिकेला पाकिस्तानने वाऱ्यावर सोडलं. आपण दुर्दैवाने अमेरिकेच्या इतके वाईट आणि किंवा इतके लेचेपेचे कधीच नव्हतो. अमेरिकेसाठी पाकिस्तान हा अगदी गृहीत धरावा असा देश राहिला, आपण असे कधीच नव्हतो. पण तरीसुद्धा आपली स्वतःची एक उपयुक्तता होती, लोकशाही देश म्हणून, चीनला टक्कर देऊ शकेल म्हणून, सक्षमता त्याच्यामध्ये आहे असा एक देश म्हणून. ती संपली म्हणून अमेरिका आपल्याशी अशा पद्धतीनं वागायला लागलाय का, हा प्रश्न या निमित्तानं विचारात ठेवावा असं मला वाटतं. कारण गेले काही महिने ज्या पद्धतीनं अमेरिका आपल्याशी वागते त्याचा अर्थ हा असू शकतो का आहे असं मला म्हणायचं नाही आहे. तेवढे निष्कर्ष काढावेत, एवढे मुद्दे आणि तपशील अजून बाहेर आलेले नाही आहेत. पण याचा संबंध अमेरिका आपल्याला जी वागणूक देते तिचा संबंध आपल्या मंदावलेल्या अर्थगतीशी आहे का, हा प्रश्न या निमित्तानं चर्चा त्याची व्हायला हवी, या प्रश्नाला भिडायला हवं. त्या प्रश्नाला जर प्रामाणिकपणे भिडलो तरच अमेरिकेच्या अरेला आपण तितक्याच सक्षमपणे कारे असं म्हणू शकतो, तरच अमेरिकेच्या डोळ्यात डोळा घालून आपण बोलू शकतो. अन्यथा अमेरिका जो आपला अपमान करते तो सहन करत पुढे जाण्याखेरीज आपल्याला पर्याय राहणार नाही.